आपल्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर जोडले गेलेले आहेत। नांदगावकरजी नमस्कार। सध्याची मोठी बातमी, दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, कसं पाहताय? काय रे? आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? काही तांत्रिक अडचणींमुळे नांदगावकर यांच्यासोबत आपलं बोलणं होऊ शकलेलं नाहीये, पण आत्ताची मोठी बातमी, ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा जाहीररित्या भेट झालेली आहे। दोन्ही कुटुंबांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। 45 मिनिटांपासून या दोन्ही बंधूंमध्ये चर्चा सुरू आहे। राजकीय चर्चा असण्याची दाट शक्यता आहे, कारण आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत की काय याच चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण वारंवार गेल्या 3 महिन्यात 6 वेळा भेटी झालेल्या आहेत। त्याचसोबत इतर अनेक मुद्दे असो, मराठीचा मुद्दा असो किंवा मुंबईचे स्थानिक मुद्दे असो, या मुद्द्यांवर मनसे आणि ठाकरे सेना एकत्र लढतायत, आंदोलनं करतायत। त्याचसोबत कार्यकर्त्यांच्या भावना देखील आपण जाणून घेतल्यात। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि अशातच आजची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण या भेटीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची देखील माहिती आहे। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चेची शक्यताही दाट आहे, कारण आगामी पालिका निवडणुकांसाठी कमी काळ शिल्लक राहिला आहे। आपल्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर जोडले गेलेले आहेत। नांदगावकरजी नमस्कार। मोठी बातमी आहे, ठाकरे बंधूंमध्ये सध्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। भेटींचा सिलसिला सुरू झालाय, काय सांगाल? हा नाही, मला मनापासून खूप आनंद होत आहे आणि मी आज खूप आनंदी आहे की ठाकरे परिवारातले 2 बंधू, त्यांचे वंशज आज एकमेकांना भेटतायत, एकमेकांना स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला घरी बोलवतायत। केवळ आता राज ठाकरे साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेबच नाही, तर आता आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे दोघे बंधू एकमेकांना भेटत असतात, वारंवार भेटतायत, त्यांच्यात चर्चा होते, संवाद होतोय, सुसंवाद होतोय आणि त्यामुळे ठाकरे परिवारावरती प्रेम करणारा महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक मराठी कुटुंब आणि इतर भाषिक सुद्धा त्या कुटुंबावरती जो प्रेम करतोय, त्या सगळ्यांना मनापासून आनंद झाला असेल आणि मलाही त्याचा आनंद वाटतोय। मी तुम्हाला मागे बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल की शेवटी कसं आहे की दोघा भावांमध्ये एकमेकांविषयी विश्वास निर्माण होण्याची आवश्यकता होती, एकमेकांची मनं जुळण्याची आवश्यकता होती आणि मला वाटतं की ती आता मनही जुळतात, विश्वास निर्माण होतोय आणि म्हणून एकमेकांना भेटतायत। आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपल्या देशाची संस्कृती आहे, ती शेवटी सगळ्याच गोष्टीचं राजकारण करून चालत नाही, राजकारणाच्या पलीकडे सुद्धा जाऊन नाती गोती, रक्ताची नाती जपायची असतात। आणि गेल्या 3 महिन्यातली ही 6वी भेट आहे, तरी देखील अद्याप जाहीररित्या युती जाहीर केलेली नाही। काय कारण असावं आणि युती जाहीर करण्यासाठीच भेटीगाठींचा सिलसिला आता वाढलाय का? मला असं वाटतं की आता दोघे भाऊ एकमेकांना भेटतायत, बोलतायत, याचा अर्थ त्या संदर्भामध्ये निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा होत असेल। आता फक्त कसं काय चर्चा होऊन त्याच्यातून काय निष्पन्न होतोय त्याची, जेवढ्या तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तेवढं मी सुद्धा आतुरतेने त्यांचा तो निर्णय होतोय। मला माहिती नाही अजूनपर्यंत निर्णय झाला, पण आता एकमेकांमध्ये विश्वास निर्माण झालाय आणि मन जुळली तर निश्चितपणे मला असं वाटतं की भविष्यामध्ये येणारा, मी मागे बोललो होतो, काळ आणि वेळ यावं लागतं, तशी आता काळ आणि वेळ आलेली असावी। निश्चित प्रत्येक कुटुंबात येणारी दिवाळी चांगली साजरी होईल, त्यात ठाकरे कुटुंब, कारण प्रबोधन ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे या ठाकरे परिवारावर जवळजवळ प्रत्येक घरातला माणूस आहे, म्हणून निश्चितपणे आनंद सगळ्याच होणार आहे। आम्ही सारखीच त्या क्षणाची वाट की दोघे भाऊ एकत्र कधी युतीची घोषणा करतात। नक्कीच नांदगावकरजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।